विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, तुम्हाला हे माहित आहे का की वेक्टर आणि लाईन प्लेन याचं वेटेज 22 मार्काचं आहे. 40 मार्काला सेक्शन 1, 40 मार्काला सेक्शन 2 आणि 40 पैकी वेक्टर लाईन प्लेन 22 मार्काला आहे. आणि सीईटीची गंमत सांगू का तुम्हाला मी, वेक्टर लाईन प्लेन वरती मिळून 10 प्रश्न सीईटीला येतात. बरं, तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का की प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल याच्यात एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स ही एक कन्सेप्ट आहे. तुम्ही 2021 पासूनचा कुठलाही पेपर काढायचा, कोणताही चॅलेंज आहे, चॅलेंज कुठला पण वाय लर्न वरती कुठलाही पेपर बघा मॅथचा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स येणार म्हणजे येणार. कुठलाही पेपर काढा, डिफरन्सिएशनचे थेरम येणार, इंटिग्रेशनचे थेरम येणारच. त्याचबरोबर लॉजिक मधलं ट्रूथ टेबल येणार, स्विचिंग सर्किट येणार, मॅट्रायसेस मध्ये ठरलेले 3-4 प्रश्न आहेत जे 4-4 मार्काचे येणार. एलपीपी फिक्स आहे. मग आता मला सांगा, मग आता स्ट्रॅटेजी मी जे देतोय ती अतिशय महत्वाची आहे की तुम्हाला मॅथचा अभ्यास करायचा आहे ना, तर कुठल्याही टॉपिकचे थेरम जे परीक्षेला येतात ते तुम्हाला करायचे आहेत. डिफरन्सिएशनचे 3 थेरम आहेत. ओके, डिफरन्सिएशनचे 3 थेरम आहेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये 2 थेरम आहेत. पुन्हा वेक्टर मध्ये थेरम आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रिगो फंक्शन मध्ये सुद्धा आहे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले भरपूर आहे, लक्षात घ्या. आपण आता करणार कसं, तर करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. तर आपल्या ऍपवर फ्री ठेवलंय, लक्षात घ्या. फ्री, मी तुमचं काय पेड प्रमोशन करत नाही कुठलं, लक्षात घ्या. माझ्याच ऍपचं प्रमोशन करत नाही, मला म्हणायचं होतं. पण आपल्या ऍपवर तुम्ही प्ले स्टोअरवरून ऍप तर डाउनलोड केलंच असेल, पण नसेल केलं तर करा. स्टोअर मध्ये फिनिक्स बॅच मध्ये जावा, त्याच्या कंटेंट मध्ये जावा. हे रेट दिसतंय कारण सगळं फ्री आहे बऱ्यापैकी तिथं, लक्षात घ्या. आणि 9 व्हिडिओ आहेत. इंटिग्रेशनच्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या एक्झाम मध्ये येतात ते सगळं घेतलंय इथं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिली गोष्ट, मॅथ्सचे थेरम कंप्लीट पाहिजेत. अरे, अप टू 20 मार्क्स. 80 मार्काच्या पेपरमध्ये 20 मार्काला थेरम येत असतील तर 25% काम इथंच कंप्लीट होणार आहे, कॉन्फिडन्स येणार आहे, हे लक्षात घ्या. थेरम झालं का? थेरम झाल्यानंतर मी म्हणतो पण काय करायचे, तुम्ही सगळे 1 मार्क्स क्वेश्चन बघून टाका वायलन वरून. होय, प्रश्न 1 विचारतोय, आय इक्वल्स टू ई रेस टू एक्स डीएक्स. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे, सोडवून देतो, लक्ष द्यायचंय. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस सी फिनिश, 1 मार्क मिळाला. एक स्टेप, सिंगल स्टेप, लक्षात घ्या. म्हणजे आता काय मुद्दा आहे बघा, की माझ्या लक्षात काय आलंय की 1 मार्काचे प्रश्न जर केले तर बेसिक पण तयारी होईल. बर, 1 मार्काचे प्रश्न टोटल असे 4 येत आहेत, म्हणजे 4 मार्क हे हातातले आहेत. पण 4 मार्क जरी हातातले असले ना, बघा मी काय म्हणतोय ते, की 4 मार्क हातातले असले तरी कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय ते 4 मार्क मिळणार नाहीयेत. जसं फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये ना, व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये मुलांचे मार्क जातात, एमसीक्यू मध्ये मुलांचे मार्क जातात, लक्षात घ्या. का? एमसीक्यू सोपे असतात पण त्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असावे लागतात, लक्षात घ्या. आणि हे झाल्यानंतर आता काय केलं पाहिजे सर, तर मी तुम्हाला सांगतो, हे झाल्यानंतर आपण जायचंय सेक्शन डी कडे. फिक्स, सेक्शन डी फिक्स आहे. एलपीपी 4 मार्काला फिक्स आहे. ओके, त्यानंतर लॉजिक, मॅट्रिक्स याचे प्रश्न फिक्स आहेत, म्हणजे 3 प्रश्न फिक्स झाले, 5 सोडवायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन थेरम फिक्स आहे. म्हणजे हा जो सेक्शन डी आहे तो ऑलमोस्ट 20 मार्क्स फिक्स करून टाकायचं, लक्षात घ्या. ओके, बर, माझं ऐका आता. आता मी तुम्हाला सांगतो काय ते, लक्षात घ्या. डिफरन्सिएशनचे 3 थेरम आहेत, बरोबर आहे. पण आता 2 टॉपिकची नावं सांगतो ज्यात बिलकुल थेरम नाही आहेत, बरं का. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शियल इक्वेशन याचं वेटेज ऑलमोस्ट 16 मार्काचं आहे. एकही थेरम नाहीये. एरिया अंडर कर्व पण करून टाका, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन सुद्धा करा, लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही ही स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. बर, आता इम्पॉर्टंट काय आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्या टेक्स्टबुक मधले सॉल्ड प्रॉब्लेम ऍज इट इज सीईटी मध्ये आलेत, एकदा नाही 2-2 वेळा रिपीट झालेले आहेत. त्यामुळे पुस्तक व्यवस्थित सोडवा. सीईटीची पण तयारी होणार आहे, बोर्डची पण होणार आहे. आणि पण बोर्डच पहिल्यांदा पुस्तकातले प्रश्न सोडवायचे, सॉल्ड आणि एक्सरसाइज मधले. ओके, ते झालं की इमिजिएटली सीईटी कडे शिफ्ट व्हायचं. म्हणजे तुम्ही एखादा एक्सरसाइज सोडवलाय, मग त्याच्यावर आधारित सीईटीला प्रश्न आलेत का हे बघणं गरजेचं असतं. याच्या मागचं मोठं रिझन सांगू का तुम्हाला मी. पुस्तकातलं काय, सोडवा तुम्ही, बरोबर 3 पैकी 3 मार्क.
सीईटीत आन्सर ट्विस्ट केलेलं असतं, हे लक्षात घ्या. सीईटी मध्ये आन्सर काय करतात, ते ट्विस्ट करतात. तुम्हाला लास्टच्या स्टेपला ती ऍडजस्टमेंट करायला जमली पाहिजे. बऱ्याचशा मुलांचा तिथं गोंधळ होतो. आणि बाळांनो प्लीज मी तुम्हाला सांगतोय तर लक्ष द्या. ओके, यावर्षी 10th स्टँडर्ड हे बरोबर आहे का माझं, सीबीएसईच ना रे बाळांनो. ओके, हे जे बोर्ड आहे ना सीबीएसई ना. ओके, हे जे बोर्ड आहे ना, त्यांचा जो मॅथ्सचा पेपर झाला. ओके, मॅथ्सचा. आता माझा एक ओळखीचा एक स्टुडंट होता बरं का, तो माझ्या क्लासला वगैरे नव्हता. त्याला ऑलमोस्ट सगळ्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत, पण मॅथ्स मध्ये 86 आहेत. आणि शॉकिंग आहे. त्याचे पालक माझ्याशी बोलले. ओके, शॉकिंग आहे. तर रिझन काय सांगतो. तर सीबीएसईच्या मॅथ्सच्या पेपरमध्ये 4-5 प्रश्न टफ होते. हा, वेगळे होते. घाबरली मुलं, पॅनिक अटॅक आणि फिनिश. अरे हे बरे तरी मार्क आहेत. मॅडम 11 स्टँडर्डला सीबीएसई मधून काही मुलं ऍडमिशनसाठी आली होती. री पेपर त्यांना द्यावा लागत होता. फेल होते. 22-23 मार्क पडले होते. त्यांचे काय सीबीएसईचे रूल्स असतात मला माहित नाही, कंबाईन पासिंग काय पासिंग, तर तिथं ते फेल झाले होते. का? पॅनिक अटॅक. आता माझं ऐका, मी तुम्हाला मॅथ्ससाठी सीईटीची स्ट्रॅटेजी देतोय. यातले 5 प्रश्न ऍज इट इज जेई मधले येणार. ओके, यातले 10 प्रश्न प्रचंड लेंदी असणार आहेत. ओके, सॉल्व्ह होणार की, पण प्रचंड कसे असणार आहेत, लेंदी. आणि आता उरलेले 35 प्रश्न अगदी टेक्स्टबुक वरती बेस्ड असणार, पीवायक्यू ऍज इट इज असणार आहेत. ओके, यातले मला फक्त ना 30 प्रश्न द्या रे सोडून, 30 प्रश्न. ओके, तुमचा होऊ दे रे स्कोर 60 मॅथ्स मध्ये. ह्यात तुम्ही सांगू का, लक्षात घ्या, जेई मधले असले, लेंदी असले तरी सॉल्व्ह होऊ शकतात करायचं म्हटलं तर. टाइम मॅनेजमेंट महत्वाची आहे, टाइम मॅनेजमेंट. ओके, 60 मार्क द्या रे. केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला लिहिणार आहे 40च्या पुढं, आणि फिजिक्समध्ये 30 पडले तर हा 130 प्लस स्कोर जाणार आहे, आणि हा क्लोज टू 99 किंवा प्लसच जाईल. चांगला स्कोर आहे, खूप चांगला स्कोर आहे. बर, मग आता स्ट्रॅटेजी काय? पुस्तकाला महत्व द्यायचं आहे प्रचंड. एखादी एक्सरसाइज कंप्लीट केली की सीईटीचे प्रश्न बघायचे आहेत इमिजिएटली, त्याच वेळेस बघायचे आहेत. बर, एक्झाम मध्ये लोड नाही पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय बघा, की इंग्लिशचा पेपर झाला की 5 दिवसाचा ब्रेक आणि फिजिक्स, त्यानंतर 1 or 2 डेचा ब्रेक आणि केमिस्ट्री, त्यानंतर 2 or 1 डेचा ब्रेक असतो आणि मॅथ्स असतो. म्हणजे काय माहितीये का, केमिस्ट्रीला जर 1 दिवस सुट्टी असते तर मॅथ्सला 2 दिवस सुट्टी असते, बरं का, हे ठरलंय पॅटर्नच आहे. पण केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी तर मॅथ्सला 1 दिवस सुट्टी असते, लक्षात घ्या. मग मला सांगा ना, याचं कन्क्लुजन काय आहे, की तुम्ही जर सगळे थेरम अगोदर केले तर एक्झामच्या वेळेस रिव्हिजनला बरं पडेल ना बाळांनो. मुलं आदल्या दिवशी रिव्हिजन करत, थेरम करत बसतात. कसं शक्य आहे ते? नाही, हे बिलकुल शक्य नाही आहे. मग पॅनिक अटॅक येतो, लक्षात घ्या. भीती वाटते, अरे माझं होणार नाही, होईल का? नकोय, हाच प्रकार नकोय. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, हे फिजिक्सला 5 दिवस सुट्टी, केमिस्ट्रीला सुट्टी, मॅथ्सला सुट्टी, ही झालं तुमचं बोर्ड. आणि मुलांचा मग प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, याच्यात प्रॉब्लेम होतोय. मग सीईटी साठी मोठी रिक्वायरमेंट काय, की सगळं डोक्यात फिट पाहिजे. फिजिक्स पण, केमिस्ट्री पण, मॅथ्स पण. मग ह्याच्यातलं मला सांगा, फिजिक्स पण, केमिस्ट्री आणि मॅथ्स पण, मला हे केमिस्ट्रीवर फोकस ठेवायचा आहे. थेरॉटिकल प्रश्न असतात, ते जरा आलेच पाहिजेत व्यवस्थित. फिजिक्स मध्ये मात्र न्यूमेरिकल असतात. मॅथ्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं 30 ते 35 प्रश्न पुस्तकातले जरी असले तर 20 बाहेरचे लेंदी आहेत, बाहेरचेच आहेत, लेंदी आहेत, लक्षात घ्या. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, पहिले 2 प्रश्न लेंदी आले, नाही जमलं, तिसरा सोपा आला पण तणाव आला, नाही जमलं, म्हणजे ह्यात पॅनिक अटॅक येतोय. मग मी तुम्हाला बऱ्याच वेळा पेपर सॉल्व्ह करून दाखवले केमिस्ट्रीचे. ओके, 5 मिनिटात ना 50व्या प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे. जे इझी आहे ते सोडवलं पाहिजे. मॅथ्स मध्ये पण तसंच करा ना. मॅथ्स मध्ये तुमचा जो 90 मिनिटाचा वेळ आहे ना, 90 मिनिटाचा, तर पहिल्या 30च मिनिटात तुम्ही 1 to 50 गेलं पाहिजे. आणि यातले जे येत आहेत तेवढेच प्रश्न सोडवले पाहिजे. किती येतील समजा तुम्हाला 20 सॉल्व्ह झाले. ओके, बस. बाकीचे केले स्किप, लक्षात घ्या. 20 किंवा 15 पकडतो मी, चला. पण तुमच्याकडे अजून 60 मिनिटं वेळ शिल्लक आहे. मग पुन्हा 30चा ब्रॅकेट घ्या. पुन्हा ते 150 मध्ये जेवढे जमतील तेवढे प्रश्न सोडवा. आणि 10 जरी झाले तर बास की, पण तरी अजून 30 शिल्लक आहेत. मग ते जेईचे लेंदी, त्यातले 5 जरी आले, 10 10 25, 50 जरी आला तर स्कोर इनिशियली ठीकच आहे. नंतर तो इन्क्रीज होईल. पण ते स्किप करायला तेवढं शिका. ओके, हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक स्ट्रॅटेजी माझी फॉलो करताय. लाईव्ह लेक्चरला तुम्ही येताय, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि लाईव्हला मी ऑब्झर्व काय केलं माहितीये का, लाईव्हला मी काय ऑब्झर्व केलं मी तुम्हाला सांगू का, की तुम्ही माझं चॅनल जास्तीत जास्त मुलांच्यावर शेअर करताय. माझंच नाही बरं का, मी तुम्हाला सांगू का, माझंच नाही, जस्ट मी मुलांना रिक्वेस्ट केली होती, लक्षात घ्या, की रेहान सरांचं चॅनल. ओके, मी तुम्हाला सांगू का, जस्ट मी त्यांना रिक्वेस्ट केली होती मुलांना. ओके,
एकाच वेळेस मी तुम्हाला सांगतो 70-75 सबस्क्रायबर वाढले. आता तुम्ही म्हणाल सर 70-75 सबस्क्रायबर अरे चॅनल नवीन आहे रे, नवीन चॅनल आहे लक्षात घ्या. ओके 229 सबस्क्रायबर म्हणजे 150 टू 279 जवळ-जवळ म्हणजे बघा ना 79 ऑलमोस्ट सबस्क्रायबर वाढलेत आणि 229 झालेत. किती झाले सांगा? 229. त्यामुळे राजधानी ट्युटोरियल हे आपलं चॅनल आहे, हे पण सबस्क्राईब करा लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही चॅनल भरपूर कुणालाही फॉलो करा, पण तुम्ही काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे येणार मला माहित आहे. टेक ॲस्पायर या टीमवर यावर्षी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आमचं 70% ऑप्शन फॉर्म्स तयार झालेत लक्षात घ्या. होय. आता थोडंसं काम उरलंय सोमवारपर्यंत एडिट करायची इच्छा आहे. सोमवार, मंगळवार म्हणजे 28 तारखेला सुरू होणार आहे, पण आमचं अगोदर वेळेच्या अगोदर का? लिमिटेड ऍडमिशन्स लक्षात घ्या. ओके. त्यामुळे टेक ॲस्पायर हे चॅनल सुद्धा फॉलो करा. ऑल द बेस्ट.